मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडची पाहणी केली आहे। नेपीएनसी रोड परिसरामध्ये मुख्यमंत्री शिंदेंकडून ही पाहणी सुरू आहे। 95% काम आता या रस्त्याचं पूर्ण झालेलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। नेपीएनसी रोड इथं मुख्यमंत्र्यांकडून ही पाहणी झालेली आहे। जवळपास 95% काम पूर्ण झालंय। आता छोटं मोठं काम बाकी आहे ते आपण क्लिअर कंप्लीट करून सुरू करू। आता आपण तिथे बघा, त्या साईडला आपण बघतोय, आता तुम्ही तिथेही याल तर ते बघून आपण त्याचं जे काही उर्वरित काम राहिलेलं आहे ते कंप्लीट होऊन जाईल। साधारणपणे किती टक्के काम आता पूर्ण झालंय आणि कधी? नाही, अरे बाबा 95% पूर्ण काम झालेलं आहे। किती टक्के बाबा वेलार असू कुठे गेले? कोस्टल रोडचं हा सर 90% काम हा तिकडचं पहिला उद्घाटनचं तर करू शकतो। हा मुंबईकरांसाठी कधी हा उपलब्ध होईल? खरं तर पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार होतं। आता आपण जातोय तिथे। आता हा तुमचा आपण जे रिक्लेम एरियावर आहे आणि याच्यावर पूर्णपणे गार्डन होतं, त्यामुळे कोस्टल हायवे फक्त नाहीये, हा कोस्टल हायवे बरोबर जवळपास 300 एकरापेक्षा जास्तीचं मोठं गार्डन सेंट्रल पार्क हा दोघांना कनेक्ट होतोय अंडर याच्यामधून एक टनेलच्या माध्यमातून। त्यामुळे हे एक कोस्टल बरोबर गार्डन पण लोकांना देण्याचं सगळ्या तर मोठ्या प्रमाणात हे विकासाचं काम झालेलं आहे। नेपीएनसी रोड परिसरामध्ये आज मुख्यमंत्री शिंदेंनी पाहणी केली आहे आणि सेंट्रल पार्क हा कोस्टल रोडवरचा एक मोठं गार्डन सुद्धा असणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे आणि लवकरच मुंबईकरांच्या सेवेमध्ये हा रस्ता आता येणार आहे।